काय ते खळबळजनक माहिती. बोला, कमेंट्स करा. आता बोला ना तुम्ही शुभम दादा, कमेंट्स करा ना शुभम दादा तुम्ही. काळूराम दादा, शुभम दादांशी बोला बरं. शुभम दादा, काळूराम दादा हे फार मोठे आहेत, माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत, मोठे दादाश्री. तर त्यांना तुम्ही नमस्कार बोला बरं. आणि आता आहात कुठे? बोला, कमेंट्स करा. उद्याचा परवाचा व्हिडिओ कदाचित असा येणार आहे की बाकीच्या ज्या कमेंट्स केलेल्या आहेत फॅमिलीने आपल्या, त्या फॅमिलीला उत्तर असेल. त्या व्हिडिओद्वारे मी ते शेअर करणार आहे की खूप छान छान कमेंट्स केलेत. पूजा तळेकर ताईने खूप सुंदर कमेंट केलेली आहे. ताई, मला तुमच्यासारखं बिझी राहायला खूप आवडेल. हो, पण घरातल्या काही जबाबदाऱ्यांमुळे बाहेरच पडता येत नाही, म्हणून यूट्यूब चॅनल चालू केले. तुमच्यासारख्या ताईचा सपोर्ट असला तर यातूनच काहीतरी मार्ग काढेल. तर हो, आपली जागा, आपली स्पेस निर्माण करायची असते. पूजा ताईला एक संदेश आहे माझा. पूजा ताईलाच नाही, माझ्या प्रत्येक ताईला तो संदेश आहे की एक हाऊसवाईफ, ते पुढे तुमचं काय रण असेल ते, की मीही एक हाऊसवाईफ म्हणूनच बाहेर पडली. संसार, मुलं बाळं हे सगळं बघून सगळं करायचं आपल्याला. ते काही सोडून आणि सोडण्यात मजा पण नाही. ते लोक पाहिजेच आपल्यासोबत. थोडासा खट्टा व थोडासा मिठा, असं दोन्ही बाजूनी चालायचं असतं. प्रत्येक दिवस आपल्या मनासारखा नसतो, पण तो आपल्या मनासारखा आपण घडवून आणायचा असतो. आणि म्हणून स्वतःची ओळख निर्माण करता करता आज या पायरीवर आहे. नारायणगावला हे लोक CNG टाकायला येत आहेत. बघते, विचारून बघून त्यांना. जर CNG टाकायला आले तर मग उशिरा सांगते. मग तुम्ही तिकडनं निघाय तर मग सांगा. बोला, कमेंट्स करा. बोला, कमेंट्स करा. बोला, कमेंट्स करा फॅमिली. प्लीज बोला, कमेंट्स करा. बोला, कमेंट्स करा बरं. कमेंट्स येत नाहीत का राम दादा? राजा राणीच्या जोडीला ताई मला ऑन आहे. ओके, इकडे कमेंट दिसत नव्हत्या ना? सॉरी. बोला तुम्ही. हो, त्याच्यामुळे असं काम चालू असतं आणि एक स्वतःची ओळख निर्माण करता करता आज आपण या पायरीवर आहोत. मलाही म्हणावा तसा तितकासा घरातून प्रतिसाद भेटलेला नाही. घरच्यांनी बरेचदा सांगितलं की नाही करायचं, बाहेर नाही जायचं, किंवा ते बाहेरचे विषय आपल्याला नको. तर त्यांना म्हणलं असं काही नाही, जग फार सुंदर आहे. आपण जर चांगलं काम केलं तर जग काहीच करू शकत नाही. मला माझी ओळख निर्माण करायची आहे, माझं स्वतःचं स्टेटस निर्माण करायचं आहे. तर मला नक्कीच काहीतरी वेगळं करायचं आहे. मग आपण टेलरिंग आहे, पार्लर आहे, बरेचसे सब्जेक्ट आहेत आपल्याकडे की आपण जेणेकरून काहीही करू शकतो, कुठलाही बिझनेस स्टार्ट करू शकतो. पण तिथे माझी फॅमिली डिस्टर्ब व्हायला नको, किंवा त्यांना माझ्यामुळे त्रास व्हायला नको, म्हणून गाळ्यात आपण कधीच उतरलो नाही. गाळा केव्हाही चालू झाला असता आपला, केव्हाही. अगदी 2009चं रण आहे. 9पासून आपण काम करतोय. तर तेव्हापासून गाळा, पण मग गाळा टाकायचा म्हटलं की त्या गाळ्यामध्ये जावं लागेल. मग माझी फॅमिली डिस्टर्ब होईल किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष होईल, ह्या भीतीने मग मी बिझनेस स्टार्टच नाही केला. मग जसं जमेल तसं मी करत गेली, आणि जसं जमेल तसं करत गेली, आणि तेवढ्यापुरती तेवढं काम केलं. आज काम वाढत आहे. आता तुम्ही व्हिडिओ तर बघताय, तर असं कामाचं स्वरूप वाढलेलं आहे. आणि कोणीतरी जेव्हा आपल्याला पात्र ठरवलं, त्या पात्रतेला आपलं पात्र ठरायचं असतं. त्याच्यामुळे काम असं चालू आहे. उषाताई नमस्ते, काळूराम दादा म्हणतायत. आणि उषाताई म्हणतात दादा